नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 18 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सरकार सखीकडे येते. ती सखीशी प्रेमाने बोलत असते. सखी मनात म्हणते, आज अचानक आई इतक्या प्रेमाने कशी काय बोलते? नक्कीच काहीतरी गडबड आहे. तर सरकार मनात म्हणते, प्रॉपर्टी पेपरवरती सह्या हव्या आहेत ना, म्हणून मला हिच्याशी गोड बोलावं लागते. तर थोड्या वेळाने कान्हा ऑफिसला जायला निघतो आणि सरकार त्याच्याकडे येते. सरकार म्हणते, माझं नीट ऐकायचं. माझ्या बड्डेला सखीने सह्या केलेले पेपर्स मला गिफ्ट म्हणून हवेत, तू द्यायचेत, कळलं? कान्हा प्रेशर खाली येतो. थोड्या वेळाने आजी कान्हाला घरी बोलवून घेतात आणि कान्हाला म्हणतात, कान्हा, माझी अट आहे, तू त्या पेपर्सवर सखीच्या सह्या घ्यायच्या, घेशील ना? कान्हा म्हणतो, हो घेईन मी. कान्हाला इकडे आड तिकडे विहीर झाल्यासारखं वाटतं. तो सरकारने दिलेले पेपर्स आणि आजीने दिलेले पेपर्स आपल्या बॅगमध्ये ठेवतो आणि घरी जायला निघतो. कान्हा रात्री उशिरा घरी येतो. सखी पार्किंगमध्ये त्याची वाट बघत असते. जसा कान्हा घरी येतो तशी सखी त्याच्या हातून बॅग घेत असते. कान्हा सखी बॅगवरून झटापट चालू असते आणि ती बॅग खाली पडते. त्यातले दोन्ही पेपर्स खाली पडतात. सखी ते पेपर्स चेक करते आणि कान्हाकडे बघते. कान्हा घाबरलेला असतो. त्याला वाटतं की सखीने सगळं चेक केलं का काय. आता कान्हा त्या पेपर्सवरती कशा सह्या घेतोय आणि सखीवरती प्रेम आहे हे कसं कबूल करतोय ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की कान्हा सरकारच्या रूममध्ये येऊन शोधाशोध करत असतो. कान्हा विचार करतो आणि मनात म्हणतो, हे सगळं काय चालू आहे? मयसभा, सरकार, आरसा. मयसभा पांडवांची सभा होती. तिथे जसं दिसत होतं तसं नव्हतं. म्हणजे सरकार जशी दिसते तशी नाही आहे. पण आरशाचं काय? कान्हा आरशाला हात लावतो आणि त्याला कळतं की त्या आरशाच्या मधोमध एक बटन आहे. कान्हा ते बटन प्रेस करतो आणि तिकडचा ड्रॉवर उघडतो. कान्हा तो ड्रॉवर बघतो. त्यामध्ये खूप वस्तू ठेवलेल्या असतात. बंदूक, चाकू, डायरी. कान्हा त्यातली डायरी उचलतो. कान्हा डायरी वाचणार तेवढ्यात विजा कडाडतात आणि सरकारला जाग येते. तर इथे कान्हा धावत किचनमध्ये येतो. तो किचनमध्ये येतो आणि डायरी काढतो. तेवढ्यात तिथे सरकार येते. कान्हाला सरकारची चाहूल लागते आणि कान्हा पटकन ती डायरी लपवतो. सरकार तिथे येते आणि कान्हाला विचारते, तू इतक्या रात्री इथे काय करतोयस? आणि मगाशी तू माझ्या रूममध्ये आला होतास का? कान्हा म्हणतो, नाही, मी इथे पाणी प्यायला आलो होतो, खूप तहान लागली होती. सरकार म्हणते, काय लपवतोयस तू? माझ्यापासून लपंडाव खेळू नको, जे लपवतोय ते दाखव. तेवढ्यात तिथे सखी येते. सखी सरकारला म्हणते, काय करताय तुम्ही? माझ्या नवऱ्यावर संशय का घेताय? माझ्या नवऱ्याची चौकशी का करताय? सरकार, माझ्या नवऱ्याने काही केलेलं नाही आहे. संशय आहे तो तुमच्या डोक्यात आहे. ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं, तसं झालं आहे तुमचं आणि त्यामुळे तुम्हाला सगळेच संशयित वाटत आहेत. सरकार रागावते आणि तिथून निघून जाते. सखी कान्हाला म्हणते, कान्हा, अरे पाणी ठेवलं होतं रूममध्ये, चल तू. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, नाही हो, आता ह्या जे काही बोलून गेल्यात ना, त्यामुळे मी जरा डिस्टर्ब झालो आहे. मी थोड्या फेऱ्या मारतो नंतर रूममध्ये येतो. सखी ठीक आहे म्हणते आणि ती रूममध्ये जाते. इथे कान्हा डब्यातून ती डायरी काढतो. त्यामध्ये लिहिलेलं असतं की मला माझ्या बहिणीपासून धोका आहे. कान्हा मनात म्हणतो, सरकारला बहीण आहे? पण सरकारने कधी सांगितलं नाही आहे, सखीने पण नाही. सखीला मागच्या वेळेस विचारलं होतं मनस्विनी विला, त्यावेळेस ती म्हणाली होती की मला मावशी वगैरे कोणी नाही आहे. मग काय असेल हे सगळं? हे कसं शोधून काढायचं? कान्हा खूप विचार करतो आणि त्याला कळतं की आपण सरकारचं बर्थ सर्टिफिकेट शोधून काढायचं. त्यावरून आपल्याला सगळं कळेल. कान्हा ठरवतो की बर्थ सर्टिफिकेट आता काहीही करून शोधायचं. तर दुसऱ्या दिवशी परशू सरकारच्या बड्डे पार्टीची तयारी करत असतात. काय काय सामान लागणार आहे, पार्टी कशी करायची, काय करायची, कोणाला बोलवायचं, हे सगळं ठरवतात. सरकारला पूर्ण खात्री असते की आता माझ्या बड्डेला मला हवं असलेले गिफ्ट मला मिळणार, मला माझी प्रॉपर्टी मिळणार. सरकार खूप खुश असते. तर इथे कान्हाला आजीने घरी बोलवून घेतलेलं असतं. कान्हा घरी येऊन चहा घेत असतो आणि आजी तिथे येतात. आजी विचारतात, काय रे, सखीच्या सह्या घेतल्या? कबीर म्हणतो, नाही, घ्यायच्या आहेत, माझ्या डोक्यात आहे ते सगळं काम. आजी म्हणतात, काय रे, डोळ्यासमोर ध्येय असताना तू आरामात चहा कसा काय घेऊ शकतोस? बघ जरा हा फोटो, तुझ्या बापाचा फोटो बघ. अरे त्यांचे डोळे बघ, जाब विचारतायत तुला. आणि जर तुला दिसत नसेल ना ते सगळं,
तर हा फोटो घे आणि जाळून टाक. तसंही तू सखीच्या प्रेमामध्ये पूर्ण बुडालाय ना. कान्हा बनून आता रासलीला खेळत बस. कान्हा ओरडतो. कान्हा म्हणतो, मा काय बोलताय तुम्ही? आजी म्हणतात, आवाज खाली. ध्येयाचं महत्त्व द्यायला कळत नाही ना, त्याने आवाज खाली ठेवायचा. कान्हा म्हणतो, मा अहो तसं नाही आहे. मला ध्येयाचं महत्त्व आहे. मी विसरलेलो नाही. दिवस रात्र मी ध्येयाचाच विचार करतो. मला विसर पडला नाही आहे त्याचा. फक्त थोडीशी वाट बघावी लागेल. अहो मी सखीकडे पेपर्स घेऊन गेलो ना आणि जरा जरी तिला संशय आला तर इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल. म्हणून थोडा वेळ हवा आहे. आजी म्हणतात, कसला रे वेळ हवा आहे तुला? मी त्या दिवशी बघितलं आहे ना, सखी तुझ्या प्रेमात पूर्ण बुडाली आहे. तू म्हणशील ते करायला तयार आहे आणि तुला अजून वेळ हवा आहे कशासाठी? कान्हा म्हणतो, मा मी तुम्हाला सगळं सांगेन, पण माझं फक्त एक छोटंसं काम करा. तुम्ही बिडिंग अरेंज करा आणि मग पुढे. कान्हा आजीला सगळा प्लॅन सांगतो. आजी म्हणतात, हा का कशासाठी प्लॅन करायचा आहे का? कान्हा म्हणतो, मी सगळं सांगेन, पण प्लीज एवढं काम करा ना. मा म्हणतात, चालेल, पण माझी एक अट आहे. कान्हा अट हा शब्द ऐकून घाबरतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.